नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। समोरच परमपूज्य परमभक्त श्रद्धेय बाबासाहेब शास्त्री यांच्या शुभ हस्ते आणि आदरणीय नानांच्या उपस्थितीमध्ये विनंती करतो आणि यानंतर पुढील कार्यक्रम सूत्रसंचालन गौरव साहेब धन्यवाद। शुभेच्छा आपल्या सर्वांचं लाडके आणि मार्गदर्शक असलेले आपल्या आणि सर्वांनी बरोबर या विभागाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष सन्माननीय नाना, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय विधानसभा अवकडे यांचे या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुभाष शिरसाट, सन्माननीय मार्गदर्शक देवजी पटेल, सन्माननीय मित्र मार्गदर्शक सन्माननीय जयवंत गंगवार, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मार्गदर्शक नारायणबाबू मंदिर, सन्माननीय आमचे मार्गदर्शक शंकरराव बँके, सन्माननीय या गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय सुभाष शिरसाट, सन्माननीय जिल्हा देवगिरी सहकारी बँकेचे चेअरमन सन्माननीय चितुळे साहेब, सन्माननीय मार्केट कमिटीचे संचालक सन्माननीय गणेश भाऊ दयांडे, सन्माननीय मदन काका नवपुते, सन्माननीय जाधव साहेब तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष फुलंबरी, सन्माननीय आमचे सहकारी व्हाईस चेअरमन बुगल्याना चौधरी, सन्माननीय बाळासाहेब शेख, सन्माननीय सन्माननीय फुलंबरी मार्केट कमिटीचे संचालक विवेक चव्हाण, सन्माननीय भाऊ दयांडे दादा, सन्माननीय करडे, सन्माननीय गणपती सादरे, सन्माननीय गणेश दयांडे, सन्माननीय रंगबाबा सोडके, सन्माननीय संदीपनाथ पवार, सन्माननीय आध्यात्मिक आघाडीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय रमाकांत सोडके, जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय जयवंत पटेल, सन्माननीय शिवसेनेचे तालुका प्रमुख भास्कररावजी उर्मे, सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय राममोहन कुटे, सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय उपस्थित असलेले सर्व क्षेत्रातील आलेले सगळे प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। बऱ्याचशा मान्यवरांच्या या ठिकाणी वेळी आपण सत्कार करू शकलो नाही, त्यांची दिलगिरी मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि काही व्यवस्थेवर गैरसोय झाली असेल त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं हा प्रोजेक्ट 2020ला आमचा चालू करायचा मानस होता, परंतु ह्या प्रोजेक्टमध्ये फूड इंडस्ट्री आणि पॅकेजिंग फिल्डिंग हा प्रोजेक्ट चालू करायचा दोन्ही एकत्र असं प्लॅनिंग होतं, परंतु ते काही हे केमिकल असल्यामुळे फूड इंडस्ट्री असल्यामुळे दोन्हीचा मिलाप होऊ शकला नाही। साधारण एक घोटाळा होऊन शिया आहेत पुण्याचे, त्यांच्याकडे वर्षभर प्रोजेक्ट थांबला, त्याच्यानंतर नावदार श्री आपल्या जिल्ह्याचे आहेत, त्यांनी सांगितलं की याचं वेगळं विभाजन करा, म्हणून फिटिंग पॅकेजिंगचा पहिला उद्योग आपण या ठिकाणी सुरू करतोय। या उद्योग खऱ्या अर्थानं आमच्या बाकीचे व्यवहार रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आमचं काम असल्यामुळं काही प्रमाणात हा लेट झाला, म्हणून त्याच्यानंतर बँकेच्या काही लोन पण या प्रोजेक्टला 3 कोटीपर्यंत लोन पण आहे। आमच्या सगळ्या परिवारातून हा प्रोजेक्ट चालू होतोय आणि याच्यामध्ये टेक्निशियन असलेले विठ्ठल ठोंबरे ते सोबत आहे, ते आमचा सगळा परिवार
या प्रोजेक्टमध्ये आपण सगळ्याचे योगदान, सगळ्याचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत असतं, सगळ्याचे आशीर्वाद मिळत असते. म्हणूनच आपण असे वेगवेगळे उपक्रम हातीवरती पूर्ण करत असतो. मी या ठिकाणी अधिक न बोलता आपले सर्वांचे मनापासून या ठिकाणी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती करतो आणि यानंतर पुढील कार्यक्रम सूत्रसंचालन करते. धन्यवाद. उद्घाटन झालंय, काय सांगाल त्याबद्दल? या ठिकाणी मार्गदर्शक मतदारसंघाचे आमदार सन्माननीय ठाकरे साहेब आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. मी दिलेल्या सर्वांचे सर्व मान्यवरांचे मनापासून स्वागत करतो. पुढ्या सूचनेनुसार समितीमध्ये त्यांनी येऊन या ठिकाणी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तर या MIDCमध्ये असा प्रोजेक्ट असल्यामुळं RDP पॅकिंग या आमच्या वतीनं या ठिकाणी या करण्यात आला. उद्घाटन आज विभागाचे सन्माननीय आमदार बागडे साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. निश्चितपणानं सगळ्याचे आशीर्वाद, सगळ्याच्या कृपेनं हा व्यवसाय अधिकाधिक प्रगतीमध्ये जाऊ असं सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. व्यवसायामध्ये प्रत्येकाला आपापल्या गिरायकाशी संवाद साधणे, गिरायक देव वगैरे पद्धतीप्रमाणे प्रत्येक या कामामध्ये सेवाभाव असला पाहिजे, आर्थिकही मॅनेजमेंट या ठिकाणी असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून निश्चितपणे आमचे सगळ्या त्या ग्रुपचे सर्व संचालक या सगळ्यांची काळजी घेऊन हा व्यवसाय प्रगतीपथावर निश्चितपणे देतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद.
बापू, या प्रिंट युनिटमध्ये काय काय म्हणजे छपाई होणार आहे आणि शहरवाशांना काय सुविधा मिळणार? या युनिटमध्ये आपण म्हणतो दुधाची पॅकिंग असेल, तेलाची पॅकिंग असेल, प्लास्टिकमध्ये सगळं पीठ आणि पॅकेजिंग, प्रिंटिंग आणि पॅकेजिंग हे या ठिकाणी उद्योगामध्ये होणार आहे. याच्यामध्ये अनेक या ठिकाणी व्यवसाय आपल्या भागात आहे. शेवचिवड्याचे असतील, ड्रायफ्रूटचे असतील, मसाल्याचे असतील आणि ॲग्रो प्रोसेसमध्ये सुद्धा असतील. या सगळ्यांसाठी उपयुक्त प्रोजेक्ट या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामुळं आपल्या भागामध्ये नसल्यामुळं अनेक लोकांना हे सोयीस्कर होईल. या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं 9 कलरमधलं प्रिंटिंग पॅकेजिंग होणार आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे याचा ग्राहकाला त्यांच्या मार्केटिंगमध्ये सुद्धा बदल होईल, आकर्षणामध्ये बदल होईल. हा व्यवसाय म्हणजे भागीदारीमध्ये कोण कोण याच्यामध्ये? मंडळी, ठोकरे परिवार, ठोकरे परिवार आणि शहरवासियांना काय आव्हान करणार? शहरवासियांना किंवा आपल्याजवळ एक 9 कलरचं प्रिंटिंग पॅकेजिंग या ठिकाणी उपलब्ध आहे. आपलं जे प्रक्रिया करतात, प्रोडक्शन करतात, त्यांना पॅकेजिंग करण्यासाठी या ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे प्रिंटिंग पॅकेजिंग आहे. शहरवासियांना विनंती आहे की आपल्या भागातला असून आपल्याला चांगलं दर्जेदार, चांगल्या क्वालिटीचं प्रिंटिंग पॅकेजिंग या ठिकाणी उपलब्ध होईल. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती.